आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळेतील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमधून आपण AI साथी फॉर एज्युकेटर्स या ऑनलाईन कोर्स कशा पद्धतीने शिक्षकांनी करावा, यासाठी लॅपटॉपवर अथवा मोबाईलवर हा कोर्स पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणत्या स्टेप्स वापराव्यात या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी 50 तासांचे सतत व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगानेच AI साथी फॉर एज्युकेटर्स हा ऑनलाईन कोर्स 4 तासांचा तयार करण्यात आलेला आहे। हा कोर्स आपण मोबाईलवर आणि लॅपटॉपवर वेबसाईटच्या माध्यमातून दोन्ही प्रकारे कशा पद्धतीने पूर्ण करू शकतात ही स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत। यासाठी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रथमतः आपल्याला या कोर्ससाठी एनरोल म्हणजेच त्या ठिकाणी प्रवेश घेणं अपेक्षित आहे आणि हा कोर्स पूर्ण करण्यासाठीची मुदत ही 30 सप्टेंबर 2026 पर्यंत देण्यात आली आहे। आजच्या व्हिडिओमधून आपण प्रथमतः लॅपटॉपवर हा कोर्स कशा पद्धतीने आपण पूर्ण करू शकता वेबसाईटच्या माध्यमातून हे पाहणार आहोत आणि यानंतर आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने हा कोर्स पूर्ण करावा हे आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत। चला तर प्रथम लॅपटॉपवर वेबसाईटच्या माध्यमातून कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो ते आपण स्टेप बाय स्टेप पुढील प्रमाणे पाहूया। यासाठी प्रथमतः गुगलवर आपणास दीक्षा ही वेबसाईट सर्च करायची आहे। दीक्षा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट दिसेल, diksha.gov.in या वेबवर आपण क्लिक करूया। यानंतर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड दिसेल। या ठिकाणी आपल्याला लॉग इन अँड रजिस्टर हे 2 टॅब दिसतील। या एकाच टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर ऑलरेडी आपल्या मोबाईलमध्ये आपण दीक्षा हे ॲप घेतलेलं असेलच आणि यामध्ये जो आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड आहे हा या ठिकाणी टाकून आपण लॉग इन करू शकता। अन्यथा ज्याने या ठिकाणी आधी लॉग इन केलेलं नसेल किंवा दीक्षा ॲप्लिकेशन घेतलं नसेल, रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर अशावेळेस आपण या ठिकाणी साइन इन विथ गुगल या माध्यमातून सुद्धा आपण गुगलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी साइन इन करू शकतो। अन्यथा रजिस्टर हिअर यावर क्लिक करून नव्याने नोंदणी करू शकतात। आता या ठिकाणी हे प्रोसेस अगदी सोपी आहे, ती आपण पुढील प्रमाणे करून घ्यावी। अन्यथा आपलं जीमेल अकाउंट सगळ्यांचं ऑलरेडी असतेच, म्हणून मी या ठिकाणी साइन इन विथ गुगल या टॅबवर क्लिक करतो। यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला ईमेल आयडी दिसेल। या ईमेल आयडी पैकी आपला जो ईमेल आयडी आहे हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड दिसेल। येथे आपल्याला जर पासवर्ड टाकायला सांगितला तर आपल्या जीमेल आयडीला आपल्या ईमेलसाठी जो आपण पासवर्ड तयार केलेला असतो हाच पासवर्ड या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी अशा पद्धतीने जर कॅन्सल आणि कंटिन्यू हे 2 टॅब दिसत असतील तर यापैकी आपण कंटिन्यू या टॅबवर क्लिक करून आपल्या दीक्षा या वेबसाईटवर आपण साइन इन करून घ्यायचं आहे, प्रवेश करून घ्यायचा आहे। बघा या ठिकाणी मी ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून घेतले आहे। माझं ऑलरेडी जीमेलचं अकाउंट असल्याने मी जीमेलच्या माध्यमातून या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे। यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे डॅशबोर्ड येईल। आता बऱ्याच शिक्षक याच ठिकाणी चुका करतात किंवा बऱ्याच शिक्षकांच्या याच ठिकाणी अडचणी येतात की दीक्षा ॲप्लिकेशनवर AI साथी फॉर एज्युकेटर्स हा कोर्स आपल्याला करायचा आहे, पण हा कोर्स या ठिकाणी दिसत नाही। मग यासाठी आपण सर्चमध्ये या ठिकाणी AI साथी हे सर्च केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कोर्स येत नाही। याचं कारण असं आहे की हा कोर्स आपल्याला या ठिकाणी दीक्षा ॲपमध्ये प्रवेश केल्यानंतर येथे पाहायचाच नाही आहे, तो येथे आपल्याला दिसणार नाही। यासाठी वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी आपण खाली टॅब दिसतात, येथे पाहू शकतात। येथे एक टॅब देण्यात आलेला आहे दीक्षा कोर्सेस म्हणून। हा दीक्षा कोर्सेस हा जो एक टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी कोर्सेस आणि दीक्षा कोर्स असे 2 टॅब आहेत। यापैकी आपल्याला दीक्षा कोर्स हा एक टॅब घ्यायचा आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपण हा दीक्षाचा डॅशबोर्ड सोडून दीक्षा कोर्सचा हा एक नवीन डॅशबोर्ड आहे, या ठिकाणी ऑटो या ठिकाणी प्रवेश घेत असतो। आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला
इथे कोर्स नेम सर्च करा किंवा माय लर्निंग या टॅबमध्ये जर आपण या ठिकाणी गेलो माय लर्निंगमध्ये, तर येथे आपल्याला हा AI साथी कोर्स याप्रमाणे दिसतो. याला या ठिकाणी सुरुवातीलाच जर आपण प्रथमच करत असाल तर येथे एनरोल नावाचा एक ऑप्शन येईल, त्याला एनरोल करून घ्या. म्हणजेच या कोर्ससाठी पहिल्यांदा जी आपल्याला 30 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे की प्रवेश घेण्याची, ही प्रवेश घेण्याची मुदत 30 ऑगस्ट आहे. लक्षात घ्या, 30 सप्टेंबर हे कोर्स पूर्ण करण्याची आहे आणि एनरोल करण्याची 30 ऑगस्ट आहे. म्हणून 30 ऑगस्टच्या आत सर्वांनी या ठिकाणी या कोर्सला एनरोल करून घ्या, म्हणजे नोंदणी करून घ्या, प्रवेश निश्चित करून घ्या, जेणेकरून 30 ऑगस्ट नंतर सुद्धा आपण हा कोर्स अगदी सहज करू शकतात. अजून आपल्याकडे 1 महिन्याचा वेळ मिळतो. सो एनरोल केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने हा डॅशबोर्ड दिसेल. माझा एनरोल ऑलरेडी झालेला आहे म्हणून या ठिकाणी डायरेक्ट कोर्स मला दिसतो. आपण प्रथमच करत असाल तर त्या ठिकाणी ऑप्शन येईल, नाही आला तरी सुद्धा आपण यावर क्लिक करा, ऑटोमॅटिक त्या ठिकाणी एनरोल नावाचा ऑप्शन येईल, त्याला एनरोल करून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. आता हा कोर्स दिसतो, यावर आपण क्लिक करूया. कोर्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की बरेच टॅब आपल्याला दिसतात. अबाउट द कोर्स म्हणजे कोर्स जो आपला आहे हा त्या कोर्समधील घटकांची नावं आपल्याला एका बाजूला दिसतात आणि उजव्या बाजूला त्याचं ड्युरेशन म्हणजे किती मिनिटाचा कोर्स आहे अशा पद्धतीचे काही मिनिटं आपल्याला या ठिकाणी दिसतात. ही सगळी मिनिटं आपण जर काउंट केली तर त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 4 तासापर्यंतचा हा कोर्स, 2 ते 4 तासापर्यंतचा हा कोर्स आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. बघा, त्यानंतर लेसन नावाचा हा एक टॅब आहे, यावर आपण क्लिक केलं तर इथे काहीही होणार नाही. आपल्याला जायचं आहे लेसन या टॅबवर. आता मी लेसनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक एक कोर्स आपल्याला सर्व दिसतील. प्रत्येक कोर्सच्या टॅबवर जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा त्याखाली सब कोर्स म्हणजे त्या कोर्समधले, त्या घटकामधले काही उपघटक या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतील. बघा, त्यावर क्लिक केल्यानंतर काही उपघटक या ठिकाणी आलेले मला दिसतात. आता आपण जर कोर्स पूर्ण केला नसेल तर प्रत्येक कोर्सच्या खाली बघा अशा पद्धतीने व्ह्यू आणि हे पर्सेंटेजचं काही एक सर्कल दिसेल तुम्हाला. पण जेव्हा आपण कोर्स कंप्लीट करत जाऊ तेव्हा या ठिकाणी अशा पद्धतीचं टिकमार्क आणि 100% तुम्हाला आलेलं दिसेल. म्हणजे हा सर्कल या ठिकाणी निघून जातो आणि 100% होऊन या ठिकाणी टिकमार्क आलेले दिसते. ज्या घटकाच्या समोर टिकमार्क दिसते याचा अर्थ त्याच्यामधले सर्व उपघटक जे आहेत हे तुम्ही पूर्ण वॉच केले आहेत, पाहिलेले आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी टिकमार्क झाले आहे. त्यानंतर मी दुसरा घटक पाहिला तर या ठिकाणी 15% माझं झालं आहे. याचा अर्थ यावर जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा या ठिकाणी मला 2 उपघटक हे पूर्ण झालेले दिसतात. खालचे बरेच उपघटक पेंडिंग आहेत म्हणून माझा हा कोर्स अजून अपूर्ण आहे. लक्षात घ्या, पहिला घटक पूर्ण झाल्यानंतर आपण दुसऱ्या घटकाला सुरुवात करायची आहे, दुसऱ्या घटकानंतर आपण तिसऱ्या घटकाला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने एक एक घटक आपल्याला पूर्ण करत जायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक घटकामध्ये आपल्याला काही ठिकाणी क्विज सुद्धा दिसणार आहे. ही क्विजची माहिती आपल्याला या ठिकाणी स्कोअरमध्ये सुद्धा पाहायला मिळणार. सो यासाठी जे काही असाइनमेंट आपल्याला दिलेले असतील हे असाइनमेंट, त्यानंतर आपण जी काही क्विज सोडवणार आहोत त्याचा स्कोर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत असाइनमेंटमध्ये, स्कोअरमध्ये. आता स्कोअरमध्ये ज्या त्या घटकावरील क्विज देण्यात आल्या आहेत त्या क्विजच्या समोर आपल्याला या ठिकाणी कोर्स जे काही स्कोअर आहे, गुण आहेत, हे गुणांकन या ठिकाणी दिसेल. मी पुन्हा एकदा लेसनवर क्लिक करतो. असे एक एक घटक आपल्याला पूर्ण करत जायचे आहे आणि अंतिम मूल्यांकन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्विज देण्यात आलेले आहेत. म्हणजे या जे काही आपण वर अभ्यास केलेला असेल, जे व्हिडिओ पाहिले असतील, काही PDF आहेत त्याचं वाचन केलं असेल, त्यावर आपल्याला या ठिकाणी काही प्रश्नावली दिली असेल, ही प्रश्नावली आपल्याला सोडवायची आहे. आपण या ठिकाणी 100% जेव्हा पूर्ण करणार आहोत त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रमाणपत्र इश्यू होणार आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला आपलं प्रमाणपत्र मिळणार आहे. जेव्हा आपण हे अंतिम मूल्यांकन पूर्ण करणार आहोत त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं सर्टिफिकेट, डाउनलोड सर्टिफिकेट यावर जाऊन हे क्लिक करायचं आहे. आता सध्या मी यावर क्लिक केलं तर ते एनेबल झालेलं नाही, डिसेबल आहे, कारण मी अजून अंतिम मूल्यांकन क्विज सोडवलेला नाहीत. आणि लक्षात घ्या,
तुम्हाला जे काही क्विज सोडवायचे आहेत त्याच्यामध्ये 50% ग्रेड मिळवणं कंपल्सरी आहे, रिक्वायर्ड आहे. जर 50% कमी आलं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा ती सोडवायची आणि 50% जास्त गुण मिळवले तर आपल्याला या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेट हा टॅब एनेबल होताना दिसतो आणि यावर क्लिक करून आपण या कोर्सचं सर्टिफिकेट डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घेऊ शकता. सो अशा पद्धतीने हा कोर्स आपल्याला वेबसाईटवर या माध्यमातून पूर्ण करायचा आहे. आपलं काम झाल्यानंतर या ठिकाणी आपला फोटो दिसतो किंवा हे चिन्ह आहे यावर क्लिक करून या ठिकाणी आपण लॉगआउट सुद्धा होऊ शकतो आपलं काम झालं असल्यास. त्याचप्रमाणे आणखी इतर काही अपडेट किंवा आणखी काही माहिती हवी असेल तर आपण त्या टॅबवर क्लिक करा किंवा या ठिकाणी कोर्स अपडेटवर क्लिक करून या ठिकाणी काही अपडेट असेल ती माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. थोडक्यात महत्त्वाचं लेसन, असाइनमेंट आणि स्कोर ह्या 3 बाबी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आपण पूर्णतः व्हिडिओ या ठिकाणी देण्यात आले आहेत, हे व्हिडिओ सगळे व्यवस्थित पहा. त्यानंतर यामध्ये काही PDF सुद्धा देण्यात आले आहेत, PDFचं वाचन सुद्धा व्यवस्थित करा आणि काही क्विज देण्यात आले आहेत सोडवण्यासाठी, ह्या क्विज सुद्धा आपल्याला व्यवस्थित सोडवायचे आहेत. सो अशा पद्धतीने हा कोर्स अगदी सहज आपण पूर्ण करू शकता आणि AI साथी फॉर एज्युकेटर्सचं हे प्रमाणपत्र अगदी सहज मिळवू शकता. हे झालं लॅपटॉपवर कशा पद्धतीने दीक्षा या वेबसाईटवरून आपण हा कोर्स पूर्ण करू शकतो याबद्दलची माहिती. चला तर आता पाहूया आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने हा कोर्स पूर्ण करावा हे आपण पुढील प्रमाणे पाहूया. मोबाईलवर हा कोर्स करण्यासाठी प्रथमतः आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून दीक्षा आणि दीक्षा कोर्सेस हे 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. बघा, आपल्याकडे दीक्षा हे ॲप्लिकेशन असेलच, नसेल तर इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल करताना रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असताना आपण शिक्षक आहात का, त्याचप्रमाणे आपण कितवीला शिकवता, आणखी अन्य माहिती, आपलं नाव, आडनाव ही बेसिक माहिती त्या ठिकाणी विचारून आपलं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करायची असते. बघा, पूर्ण झाल्यानंतर आपण दीक्षा ॲप्लिकेशन ओपन केलं की वेलकम टू आणि आपलं नाव या ठिकाणी दिसते आणि उजव्या कोपऱ्यामध्ये आपलं नावाचं पहिलं अक्षर दिसते. त्याच्यावर आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी प्रोफाईल जे आहे हे प्रोफाईल 100% आपलं अपडेट असणं गरजेचं आहे. आता जर 50, 60, 70, 80% ज्यांची अपडेट असेल त्यांनी काय करायचे, याच ॲपमध्ये याच ठिकाणी स्क्रोल करून खाली आल्यानंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्स, ॲकॅडमिक इन्फॉर्मेशन अशी जी माहिती आहे ही सगळी माहिती भरायची आणि या ठिकाणी सेव्ह नावाचा हा टॅब दिसतो, यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. सेव्हवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा पाहायचं आपलं प्रोफाईल हे या ठिकाणी 100% अपडेट झाले आहे की नाही. कारण जर हे प्रोफाईल 100% अपडेट असेल तरच आपण या कोर्ससाठी पुढे जाऊ शकता, अन्यथा आपला हा कोर्स पुढील चालू होणार नाही. म्हणून सर्वांनी प्रथमतः ॲप्लिकेशनमध्ये आपलं प्रोफाईल हे 100% अपडेट आहे की नाही याची खात्री करावी. यानंतर आपल्यासमोर हे जे दुसरं ॲप्लिकेशन आहे दीक्षा कोर्सेस, हे दीक्षा कोर्सेस नावाचं ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. कारण याच दीक्षा ॲप्लिकेशनवरून आपण जेव्हा दीक्षा कोर्सेसवर क्लिक करणार तेव्हा ॲटोमॅटिक या डॅशबोर्डवर आपण येणार आहोत. आता मी या ठिकाणी दीक्षा हे ॲप्लिकेशन ओपन करतो. आता या कोर्सला बरेच शिक्षक हे या ठिकाणी वर सर्च बार जो दिसतो या सर्चमध्ये जाऊन या ठिकाणी AI साथी फॉर एज्युकेटर्स असं सर्च करतात, मात्र या ठिकाणी हा कोर्स आपल्याला दिसणार नाही. लक्षात घ्या, या कोर्ससाठी आपल्याला हे जे दुसरं ॲप्लिकेशन आहे एकतर तिथे जा किंवा याच ॲप्लिकेशनच्या इथे खाली आपण बघू शकतो उजव्या बाजूला कोर्सेस नावाचा हा एक टॅब दिसतो, याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण जे दुसरं ॲप्लिकेशन जे प्ले स्टोअरवरून आपण हे जे दीक्षा कोर्सेस नावाचं दुसरं ॲप्लिकेशन आहे हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे माझं ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे मला या ठिकाणी ओपन हा टॅब दिसतो. हे ॲप्लिकेशन असेल तरच आपला कोर्स पुढे चालेल, अन्यथा आपला कोर्स चालणार नाही. आता या ठिकाणी मी दीक्षा कोर्सेसवर आलो. येथे आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो आपण की माय लर्निंगच्या येथे शिक्षकांसाठी AI साथी कोर्स हा कोर्स मी एनरोल केल्यामुळे या ठिकाणी मला हा कोर्स दिसतो आहे.
अन्यथा आपल्याला या ठिकाणी हा कोर्स दिसणार नाही. सो अशावेळेस आपण एक्सप्लोर कोर्स याच्यावर क्लिक करायचं खाली आणि वर सर्च बारमध्ये टाईप करायचं AI साथी एज्युकेटर्स. हे आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. टाईप केल्यानंतर आपल्यासमोर जो आपला कोर्स आहे हा कोर्स आपल्याला दिसेल. त्यानंतर आपल्यासमोर हा कोर्स येईल आणि या कोर्स आल्यानंतर या ठिकाणी येथे एनरोल म्हणून एक खाली ऑप्शन दिसेल. एनरोल म्हणजे काय, तर आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे या कोर्ससाठी, ज्याची मुदत आपल्याला 30 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. 30 ऑगस्टपर्यंत निश्चित प्रवेश करायचा आणि 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला हा कोर्स पूर्ण करायचा आहे. कोर्स आपण नंतरसुद्धा पूर्ण करू शकतो, मात्र पहिल्यांदा एनरोल करणं खूप गरजेचं आहे, ते करून घ्या. जसं की या कोर्सवर जर आपण क्लिक करणार तर खाली एनरोल म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला आपला कोर्स हा या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल माय लर्निंगमध्ये. आता यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परिचयपासून खाली मॉड्यूल आपल्याला दिसतील. ह्या प्रत्येक मॉड्यूलमध्ये जसं की 1 नंबरचा AI सर्वत्र आहे, या मॉड्यूलवर जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा याचे काही उपघटक आहेत. हे उपघटक या ठिकाणी आपल्याला याप्रमाणे दिसतील. आपला जे काही कोर्समध्ये उपघटक आहेत हा अपूर्ण असेल तर या ठिकाणी आपण बघू शकतो, इथे पर्सेंटेज एका सर्कलमध्ये आपल्याला दिसतं. हा कोर्स अपूर्ण आहे, हा कंटेंट अपूर्ण आहे. आणि जर आपल्या कोर्स त्यातील घटक उपघटक पूर्ण होत असतील तर प्रत्येक घटकाच्या समोर त्या ठिकाणी सर्कलमध्ये एक चेकमार्क आलेला आपल्याला दिसेल. सो प्रत्येक मॉड्यूलमध्ये 8 ते 10 उपघटक आहेत. प्रत्येक उपघटक आपल्याला पूर्ण पाहायचा आहे, पूर्ण करायचा आहे. मग या घटकांमध्ये काय काय आहे, तर व्हिडिओ देण्यात आलेले आहेत, व्हिडिओ पाहायचे आहेत. PDF देण्यात आले आहेत, PDFचं वाचन करायचं आहे. आणि क्विज देण्यात आले आहेत, काही प्रश्न देण्यात आले आहेत. हे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट सोडवायचे आहेत. सो प्रत्येक घटकावरचे व्हिडिओ पाहणे, PDF वाचणे आणि क्विज सोडवणे, प्रत्येक घटकावरचं जसं काम आपलं पूर्ण होईल तसं तसं आपण एक एक मॉड्यूल पुढे जाणार आहोत. आपण डायरेक्ट पुढच्या मॉड्यूलला जाऊ शकणार नाहीत, कारण ती क्विज त्या ठिकाणी ओपन होणार नाही. म्हणून आपण मॉड्यूल 1 पासून मॉड्यूल खाली 10 पर्यंत हे क्रमाने चला. सगळ्यात शेवटी मॉड्यूल नंबर 9 हा अंतिम मूल्यांकन असेल. म्हणजे आत्तापर्यंत हे वरचे जेवढे घटक आहेत ह्या सगळ्या घटकांचं एकत्रीकरण करून या ठिकाणी प्रश्नावली तयार केलेली आहे. ह्या प्रश्नावलीमध्ये आपल्याला 50% गुण प्राप्त होणं आवश्यक आहे. जर नसतील तर आपल्याला या ठिकाणी पुढील प्रमाणपत्र मिळणार नाही. आणि 50% किंवा त्यापेक्षा अधिक प्राप्त झालं तर सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे, मॉड्यूल आहे, तो म्हणजे प्रमाणपत्र. या प्रमाणपत्र टॅबवर क्लिक करून येथे डाउनलोड नावाचा ऑप्शन हा त्या ठिकाणी नंतर एनेबल होईल जेव्हा आपण अंतिम मूल्यांकन ही प्रश्नावली सॉल्व करणार तेव्हा. आणि डाउनलोडवरून आपण सदर या AI साथी एज्युकेटर्सचा हा कोर्स पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आणि आपल्या दप्तरी आणि कार्यालयामध्ये जतन करून ठेवायची आहे. सो अशा पद्धतीने हा कोर्स आपण स्टेप बाय स्टेप मोबाईलवर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. आपला असाइनमेंट काही असेल तर असाइनमेंट या टॅबमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्च्युली या ठिकाणी असाइनमेंट काही दिलेलं नाही. त्यानंतर स्कोरवर क्लिक करून आपण प्रत्येक कंटेंटमध्ये आपल्याला किती स्कोर मिळालेला आहे हा स्कोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर बेसिक काही टॅब देण्यात आले आहेत. यातील सगळ्यात महत्त्वाचा टॅब म्हणजे हा लेसनच आहे. एक एक लेसन आपल्याला या ठिकाणी पूर्ण करून हा कोर्स अशा पद्धतीने पूर्ण करता येऊ शकतो. सो मी आशा करतो की आजच्या व्हिडिओमधून दिलेली ही सर्व माहिती आपणास निश्चित समजली असेल आणि इयत्ता 1 ते इयत्ता 12वीपर्यंतचे सर्व शिक्षक AI साथी फॉर एज्युकेटर्स हा कोर्स अगदी सहज आपल्या मोबाईलवर सुद्धा कसे करू शकतात ही माहिती आपणास नक्कीच समजली असेल. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.